जय श्री कृष्ण. या नमस्कार, व्हिडिओमध्ये मी राकेश संदीप दाखवण्यात पुणेकर. येणारी सर्व दृश्य ही या कुटुंबाची व या गावाची असणारी श्रद्धा आहे आणि गेली अनेक वर्षापासून हे कुटुंब ही श्रद्धा परंपरा जपत आहे. या कोणत्याही घटनेची पुष्टी करण्याची अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा काहीही हेतू नाही. तर मित्रांनो, कशा आहात? बरे आहात ना? मी पार्थ नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ते म्हणजे रायगडी. जर त्यावरती टाकलेले व्हिडिओज आवडत असतील तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड म्हणजे जन्माष्टमी स्पेशल. तुम्हीच बोला ना. ही आमची प्रसादाची तयारी आहे. हा खोबरा जो आपला नारळ बोलतो ते ही साखर ही मिक्सिंग करून तयारी केलेली आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्स साखर आणि खोबरं मिक्स करून हे आपल्या पोह्यांच्या प्रसादामध्ये जो आपल्या पोह्यांना आपला प्रसादाला वापरला जातो तो हा मिक्सर तो तयार झालेला प्रसाद हा आपल्या सर्वांसाठी आपला सगळा जन्मकाल झाल्यानंतर प्रसाद चालू होतो. हे आपल्या पूजेची तयारी केलेली आहे. जे अजूनपर्यंत गुरुजी आलेले त्यांची मी वाटच बघतोय. ते आल्यानंतर आपली जी काय बाळ गोपाळकृष्णाची पूजा आहे विधिवत ती इथे होणार आहे ब्राह्मणांच्या हातून. ती झाल्यानंतर मग आपलं रात्री पोथी वाचण्याचा कार्यक्रम तो रात्री आमचा सुरू होतो. पोथी वाचून झाल्यानंतर बरोबर 12च्या बोलतात ना 12 वाजता त्या काळाच्या कालाला जन्मकाल होतो. तो झाल्यानंतर राजांचा आपलं पालना हलवला जातो आणि त्याच्यानंतर मग इकडे जे बाहेर वारे खेळलेले असतात ते आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर इथे विधिवत जो काय त्यांचा मानपान आहे तो घेत आहेत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जिथे त्यांची भेट झालेली तिथे भेट झालेल्या ठिकाणी ते जाऊन येत आहेत आणि पुन्हा ते परत आपल्या ह्याच ठिकाणावर येऊन त्यांचा जो काय मानपान आहे तो विधिवत घेतात. आतापर्यंत जवळजवळ 14 वारे सगळे वारे सोडवेपर्यंत आम्हाला जवळजवळ 2 तास जातात होते. त्याच्यानंतर जय श्री कृष्ण. नमस्कार, मी राकेश संदीप पुणेकर. माझ्या वडिलांचं नाव मोरेश्वर रामचंद्र पुणेकर. त्यांच्या अंगामध्ये जो कृष्णाचा वारा होता आज त्यांच्या पश्चात त्यांनी माझ्या अंगात दिलेला आहे. अशी कोणी केलीच नव्हती. नंतर त्यांना 56 साली दुसऱ्या शेजारी नेण्यात आलं होतं. तिथे विचारलं गेलं की हे प्रत्येक वेळेला गोकुळाष्टमीच्या दिवशी असं का करतात म्हणून. तेव्हा तिथे सांगितलं गेलं की यांच्या अंगामध्ये कान्होबाचा वारा आहे. तिथपासून ते स्वतःची गादी निर्माण झाली. कारण त्यांना दृष्टांत दिलं होतं आणि अजूनपर्यंत आमच्या घरात ती स्थापना आहे. तेव्हापासून ते 1995 पर्यंत 94 पर्यंत खेळत होते. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्या दादा गेला जीव झाला वेडा. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्या दादा गेला जीव झाला वेडा. 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुरातली
आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा हे तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा हे हलकी बोलते भित्तर तारा कालावरी ढोलती गोविंद गोपाळा नंदाचा कान्हा खाली धिंगाणा संगीताच्या गोपाळांचा रंग तो मिळा हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चुरात आहे बन्सीवाला हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चुरात आहे बन्सीवाला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला